तसं पण पान पार टिकून गळायला आलाय आता. आता पानाकडे काय बघत बसायचं आपण? आत्ता गळाल मग गळाल, आत्ता गळाल मग गळाल म्हणून. हा ते पण खरं आहे. म्हातारा कधी गळल याला काही लिमिटच नाही. काय वाट बघत बसायचं, दुसरं काय. बस नाना, त्या सावीला कुणी आणि कसला जॉब दिलाय याची इन्फॉर्मेशन मला विदिन 1 hour पाहिजे. तिनं मुजुमदारांशी वाकडं घेतले ही माहिती असताना सुद्धा कुणी एवढी हिंमत केली? त्यालाही कळू दे मुजुमदारांशी पंगा घेतल्याचा परिणाम काय असतो ते. ही सावी घर कसं वाचवती बघतोच मी. दिवा किती फडफडला तरी तुफान आल्यावर तो विझतोच. बस बस भाऊ, अहो मला 2 महिन्याचा पगार ऍडव्हान्स मध्ये देणार आहे आणि माझं काम त्यांना आवडेल याची गॅरंटी. आता आमची सावी काम करणार म्हटल्यावर मोर्चाला गॅरंटी असणारच की. कसं आहे ना, जेव्हा जेव्हा अडचणीतून बाहेर पडायचे सगळे मार्ग बंद झालेले दिसतात, सगळं खुंटल्यासारखं वाटतंय, तेव्हा हे माझं लेकरू त्यातनं काही करून काहीतरी मार्ग काढते. हो, ही शाळा बघा की कसली भारी आहे. हा बघा, ICSE बोर्ड पण लिहिले याच्यावर. ICSE बोर्ड म्हणजे काय ते? म्हणजे शाळा लई भारी असणार आहे. हो, लईच भारी. शाळा जशी भारी असणार आहे तशी फी पण भारीच असणार आहे.